नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शरद पवार गटासंदर्भात. शरद पवार गटाच्या सलग 2 दिवस बैठका होणार आहेत. मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत आढावा घेतला जाईल. शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित असतील, तर आज नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्याच्या बैठका होत आहेत. तर शरद पवार गट आगामी निवडणुकींच्या तयारीला लागलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. तर सलग 2 दिवस या बैठका चालणार आहे. मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठका होत आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, शरद पवार गटाकडून आता निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे, बैठका घेण्यात येत आहेत. तर शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित आहेत. आमच्या प्रतिनिधींकडून या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण आपण पाहतोय वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाच्या या बैठका सुरू झालेल्या आहेत. डोळे बंद करता कामा नाही. आज बैठका चालू आहेत पवार साहेबांच्या उपस्थितीत. त्या सध्या निवडणुकीचा रुटीन आहे, म्हणजे असं काही फार स्पेशल असं काही नसतं पवार साहेबांचं. पवार साहेबांना एक आवड आहे, निवडणुका समोर आहे, त्यामुळे जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, काय कुठपर्यंत आपली तयारी याची माहिती घेतो. एका माजी खासदाराचं आणि विद्यमान आमदारांचं त्या प्रकरणामध्ये फलटण सातारा या प्रकरणी नाव आलं होतं, पण मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे राज्य भाषणामध्ये. नाही, क्लीन चिट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. पण म्हणून मी म्हटलं की एका गरीब घरातल्या गरीब पोरीची जवळजवळ हत्याच झाली आहे. जर संवेदनशील सरकार संवेदना बाजूला ठेवून जर काही करणार असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाण आहे. एका ऊसतोड कामगाराच्या पोरीचा जीव गेला आहे, एका मागासवर्गीय समाजामधनं मोठी झालेल्या पोरीचा जीव गेला आहे, आणि तोही छळाला कंटाळून, आणि सगळ्या सरकारी यंत्रणा त्याच्यात सहभागी आहेत असं त्याच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. हे चांगलं नाही आहे. त्यामुळे तिने जे उंगली निर्देश, म्हणजे त्याच्यातनं जे काही दिसत आहेत, ज्यांची नावं समोर येत आहेत, त्यांच्यावरती कारवाई सरकारला करावीच लागेल. माझा दौरा पण रद्द करण्याचा प्रयत्न झाला. जी सत्य असेल ते बाहेर आणायचा प्रयत्न